महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये खास करून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे एक प्रकारे शाब्दिक वाद सुरू आहे, त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडते का याची चर्चा सुरू झाली। कारण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरनं संजय शिरसाट यांनी एक प्रकारे भाष्य केलं आणि वादाची ठिणगी पडली। नेतृत्वाबद्दल संभ्रम निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर जाणारे अधिक जण आहेत, तर काही जण हे आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आणि त्यांच्या विधानामुळे राष्ट्रवादीत कमालीची नाराजी पसरली। यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त सुद्धा केली। आमच्या पक्षाबद्दल शिरसाट कसे काय बोलू शकतात, त्यांना आवरायला हवं अशी भूमिका मुश्रीफांनी मांडली। यामुळे एकनाथ शिंदेंनी समन्वयाची भूमिका घेत संजय शिरसाट यांची कानउघडणी केल्याचं कळतंय। महायुतीबाबत करण्यात येत असलेली वक्तव्य थांबवा, महायुतीत फूट पडेल असं काहीही बोलू नका अशी समज शिंदेंनी शिरसाट यांनी दिली। तसंच आपल्या 3ही मित्रपक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचंय, त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्य होऊ नयेत अशी समज शिंदेंनी फोन करून शिरसाटांना दिल्याची माहिती आहे। संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत। दर मंगळवारी आमची 3ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे। गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्या बद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे स्पष्टपणाने नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे अशी त्यावेळा देऊन सुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं। येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू। काय वाईट बोलले मला तेच कळालं नाही। राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहे म्हणजे काय, संपर्क एकमेकाशी नसावं का? आणि तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेताय? पक्षामध्ये अलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अनेक नेते एकमेकांच्या संपर्कात असतात। उभाटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या संपर्कात आहेत, शरद पवारच्या संपर्कात आहेत। संपर्कात असणं आणि पक्ष सोडून जाणं हा दोन्ही वेगवेगळे विषय आहेत आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण एकमेकाच्या संपर्कात राहणं, संवाद होणं हे केव्हाही हेल्दी त्याला मानलं जातं। म्हणून याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढू नका ना। आनंद परांजपेंचा ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची मी स्वतः बोललो होतो आणि त्याच्यानंतर तो प्रवेश झाला। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची डॅमेज करणं हे काय आमचं उद्दिष्ट नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये आम्ही बोलणं हे देखील योग्य नाही। त्यांचा पक्ष सक्षम आहे, त्यांच्या नेत्या सक्षम आहेत, त्यांचे पदाधिकारी सक्षम आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पक्ष कसा वाढवायचा, कसा टिकवायचा हे ते ठरवतील। आमचा पक्ष कसा वाढवायचा हे आम्ही ठरवणार। आणि या सगळ्या विषयाबद्दल बोलत असताना हसन मुश्रीफांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला। हा मुद्दा होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातला। शरद पवारांच्या पक्षाकडनं सातत्यानं विलिनीकरणाची चर्चा होत असताना, वारंवार सकारात्मक विधानं होत असताना आता अचानक विलिनीकरण होणार नसल्याचं का सांगितलं जातंय असा प्रश्न मुश्रीफांनी उपस्थित केला। त्या दिवशी दोन्ही वक्तव्य बघितली। पवार साहेबांनी मोदी साहेबांचं परराष्ट्रामध्ये जाणं आणि देशाची इब्रत वाढण्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि ते मला वाटतं योग्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे काम करतायत परदेशामध्ये देशाच्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी याबद्दल कौतुक केलं, त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे। परंतु विलिनीकरणाबद्दल सातत्यानं प्रयत्न करणारी मंडळी विलिनीकरण होणार नाही हे सांगितल्यावर आम्ही सुद्धा अचंबित झालेलो आहोत आणि त्यामुळं आमच्याही मनामध्ये प्रश्न आहे बा असे कसे प्रश्न होऊ शकतात। कारण विलिनीकरणाबद्दल ते सातत्यानं ही मंडळी प्रयत्न करत होती, पण अचानकपणाने त्याने हा का निर्णय घेतला मला वाटतं मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तरपणे माहिती घेईन।